दिनांक 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नाशिक येथील नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथे विशेष कार्यक्रम हा संपन्न झाला। एक पृथ्वी एक आरोग्य योग या थीम अंतर्गत मल्टीमीडिया प्रदर्शन आणि योग प्रात्यक्षिके घेण्यात आली। भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या नाशिकच्या सेंट्रल ब्युरो ऑफ कम्युनिकेशनने नाशिक रोड रेल्वे व्यवस्थापन आणि योग दर्शन योग केंद्र नाशिक रोड यांच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय योग दिनाचा औचित्य साधून योगाचे सार्वत्रिक महत्त्व जनतेपर्यंत पोहोचवणे आणि एक पृथ्वी एक आरोग्य ही भावना बळकट करणे हा योग्य मल्टीमीडिया प्रदर्शन आणि विशेष योग प्रात्यक्षिकांचे आयोजन केले होते। या निमित्त योग दर्शन योग केंद्राच्या विद्यार्थ्यांनी नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरात योगाचा सराव केलाय आणि नागरिकांना योगाच्या फायद्यांबद्दल माहिती दिली आहे। प्रदर्शनात योगावर आधारित माहिती आणि डिजिटल साहित्य, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विशेष योग मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आलं होतं, ज्यामध्ये स्थानिक नागरिक, प्रवासी आणि अधिकारी हे सहभागी झाले होते आणि आनंद तरंग फाउंडेशनचे शाहीर उत्तम गायकर आणि त्यांच्या सहकार्यांनी योग दिनाचे महत्त्व अधोरेखित करणारी पोवाडा सादर केलाय। सुस्वागतम। भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालय तथा केंद्रीय संचार ब्युरो नाशिक यांच्या वतीनं योग दिनाचं महत्त्व विशद करणारा हा पोवाडा तुमच्यासाठी सादर समर्पित होत आहे। या ठिकाणी योग दिनाचं महत्त्व सादर करणारा हा पोवाडा तुमच्यासमोर सादर संपन्न होत आहे। या करिता आमच्या केंद्रीय संचार ब्युरोचे सन्माननीय मुख्यमंत्री साहेब, त्याबरोबरच या ठिकाणी सगळे पत्रकार मित्र उपस्थित आणि महामंडळी तुम्हाला आम्हाला काय करावं लागेल तर योगासन करावं। भगवान गौतम बुद्धांनी सुद्धा तुम्हाला मला एक मार्ग दिलेला आहे। कोणता मार्ग दिलेला तर शांतीचा मार्ग दिला आणि शांती मनशांती मिळवायची असेल तर तुम्हाला ध्यानधारणा करावी लागेल, ज्याला आपण इंग्लिशमध्ये मेडिटेशन म्हणतो। आणि म्हणून जर मेडिटेशन केलं, योग साधना केली, त्यातून तुमचा पूर्ण अंगाला व्यायाम होतो आणि मग काय होतं मग बोलतच नाही ते होते। वृत्त संकलन विभाग, एव्ही न्यूज, नाशिक।